आज आहे हळद आणि हळदीच्या दिवशी आम्ही जो राडा धुमाकूळ केलेला आहे ना, तो व्हिडिओच्या लास्टला आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्या आधी ना नवरदेवाच्या घरासमोर आधी कळसातल्या आंघोळीचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर तिथला आवरून आम्ही ना हळदीच्या लोकेशनवरती गेलो. हळद आणि लग्न एकाच ठिकाणी होतं, फक्त कळसातली आंघोळ तेवढं नवरदेवाच्या घरासमोर होती. त्याच्यानंतर आम्ही सगळं आवरून हळदीच्या लोकेशनवरती गेलो. बापरे, खूप मोठी जागा होती, नियोजन तर एवढं जबरदस्त होतं ना. गेल्या गेल्या आम्ही थोड्या गप्पा मारल्या आणि ही आहे बघा आमची गँग. आता ही ना वादळा आधीची शांतता आहे बरं का. त्याच्यानंतर आम्ही जो राडा केला तुम्हाला पुढे कळेलच. तेवढ्यातच एंट्री झाली नवरा आणि नवरीची. आता हळद लावण्याचा पहिला मान मला मिळाला होता. कसा तो सांगते, कारण की हळद लावायची जी नाव असतं ना ते वरून निघालं होतं, त्यामुळे मला पहिला चान्स भेटला. मस्त अशी हळदीचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर खरा आमचा राडा धुमाकूळ चालू झालेला आहे. आता आपल्या आयुष्यात असे काही क्षण असतात की आपण कधीच विसरू शकत नाही. त्याच्यातला माझा म्हणजे आमच्या सर्वांचाच हा एक क्षण असणार आहे, कारण की आम्ही एन्जॉयच एवढा केला होता. लग्न म्हटलं की हा दिवस आमच्या आयुष्यात कायम लक्षात राहणार आहे. खास करून तुम्हाला सांगायचं होतं की हळद चालू झाली होती 10-11 वाजता. अक्षरशः हळद संपवायला आम्ही 2 वाजवले होते, तरी पण आम्ही थांबलो नव्हतं. जबरदस्ती हळदीचा कार्यक्रम थांबवण्यात आला, कारण की उद्याची पण आम्हाला तयारी करायची होती. आणि आमचा अवतार बघून तुम्हाला समजत असेल की आम्ही काय राडा केला होता. लास्टला एक फॅमिली फोटो घेतला. त्याच्यानंतर चालू झाला DJ. आता DJ चालू झाल्यावरती कोण शांत बसणार नव्हतं, माहिती होतं सर्वांना. एकाच एक बघून सर्वांनी मस्ती चालू करायला गेली. सर्वांनी मस्त असं दिलखुलास डान्स केला. सर्व फॅमिली एकत्र असल्यामुळे ना कशाचं टेन्शन नव्हतं. सगळी मनसोक्त आनंदात होती बरं का. आमच्या इकडं तर आम्ही अशा प्रकारे हळद खेळतो. तुमच्या इकडं कसा असतो कार्यक्रम मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडं पण तुम्ही अशीच मस्ती करता का? आता हा सगळा कार्यक्रम व्हायला 2 वाजले होते. तिथलं सगळं आवरून आम्ही 2 वाजता घरी गेलो. आता घरी गेल्यावरती आम्हाला वेगळंच काम लागलं होतं, म्हणजे उद्यासाठी जे विडे लागणार होतात ना विडे, त्याची आम्ही तयारी केली. आता वरमाई म्हणजे माझ्या आत्याच्या हातावर अजून निम्म लग्न झालं तरी मेहंदी नव्हती. आत्याला मस्त अशी मेहंदी काढली. चहा घेतला आम्ही 2 वाजता. त्याच्यानंतर आम्हाला झोपायला वाजले 4. आता उद्याचा व्हिडिओ तुम्ही टाकणार आहे तर लाईक आणि फॉलो नक्की करा.